मला बरेच विद्यार्थी म्हणतात, "मॅडम तुम्ही गोल सेटिंग बद्दल एवढं का बोलत असता? गोल सेटिंग शाळेपासून महत्त्वाचं आहे का?" तो सी, ॲज लाँग ॲज यू हॅव युअर आयज ऑन युअर गोल्स, यू डोंट सी ऑब्स्टॅकल्स. तुम्हाला अर्जुनाची गोष्ट माहिती आहे का? ज्यावेळी अर्जुनाच्या कॉम्पिटिटर्सना विचारलं गेलं, की "तुला बाबांनो काय दिसतंय?" तर पक्षाचा डोळा सोडून त्यांना सर्व काही दिसत होतं. पण ज्यावेळी अर्जुनाला प्रश्न केला गेला, की "अर्जुना तुला काय दिसतं आहे?" त्यावेळी अर्जुनाने सांगितलं, "मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो आहे." तर अशा पद्धतीनं आपलं जर ध्येय निश्चित असेल, आपलं टार्गेट निश्चित असेल, आपलं गोल आपल्याला माहीत असेल, तर ते अचीव्ह करायला सोपं जातं. ज्या रस्त्याला आपल्याला जायचं आहे, जिथं आपल्याला पोहोचायचं आहे, डेस्टिनेशन आपल्याला जर माहीत असेल, तर योग्य रस्ता आपल्याला पकडता येतो. तर तसंच आहे. ज्यावेळी तुमचं गोल फिक्स असतं, तुमचं टार्गेट तुम्हाला माहीत असतं, तुम्हाला मेहनत घ्यायला सोपं जातं. त्यामुळं लक्षात ठेवा, मोठं झाल्यानंतर गोल वगैरे सेट करायचं नाही. तर आजपासूनच, आज शालेय जीवनापासूनच या तुम्हाला सवयी लावून घ्यायच्या आहेत. शॉर्ट टर्म गोल्स असतील, लाँग टर्म गोल्स असतील, हे गोल्स तुमचे फिक्स करा. तर आजच जाऊन तुम्ही जिथं अभ्यासाला बसता, जिथं तुमचं वारंवार लक्ष जातं, तिथं लिहून ठेवा तुमचं टार्गेट काय आहे, लाँग टर्म टार्गेट काय आहे, शॉर्ट टर्म टार्गेट काय आहे. 2026-27च्या बोर्ड एक्झामला मला 95% जास्त मार्क्स मिळवायचे आहेत, मला चांगला ऑफिसर व्हायचं. जे काही तुमचं टार्गेट आहे ते तुम्ही आजच लिहा, आजच निश्चित करा.